हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात बाळामामा चषक 2024 ही अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ श्यामशेठ कारभारी या ठिकाणी आलेले आहेत. जुनांदुर्की टीमला नेहमी पॅक करतात पॅकर श्यामशेठजी कारभारी. आपण या व्यासपीठावर आपलंही हार्दिक स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम. 1:20 सामना सुरू होतोय. 1:35 मिनिटापर्यंत 3 षटकं पूर्ण करणं अनिवार्य आहे. यस, गोलंदाज तयार. कुणाल पाटील, विशाल पाटील आणि तेजस पाटील जोडी खेळपट्टीवर आहे. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. पहिला चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका. यस, गोलंदाज चेंडू खाली. ओ माय गॉड, इथे मात्र गोलंदाजाकडून चूक आणि एका चेंडूवर दोन वेळा जीवनदान. रात्रीचं सत्र सुरू आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की मात्र सूत्र व्यवस्थित आलत नाहीयेत. कारण बघा, मोठा फटका मारण्याचा पहिलाच प्रयत्न होता. एज या ठिकाणी नक्कीच टॉप एज झाली होती. बराच काळ हवेमध्ये चेंडू. गोलंदाजाला तशी संधी होती अगदी चेंडू व्यवस्थित कलेक्ट करण्याची, झेल घेण्याची. मात्र विशाल पाटील याला मिळालेला हा जीवनदान महाग पडू शकतोय. परेश काबूकर जॉईन होत आहेत. आम्हाला हार्दिक स्वागत. दर दिवाळीला आमच्यासाठी काही ना काही गिफ्ट असते त्यांच्याकडून. धन्यवाद परेश काबूकर. म्हणजे क्रिकेटचं साहित्य काहीतरी, बाकी काही नाही. दिनेश पाटील आम्हाला जॉईन होत आहेत. वेलकम दिनेश. दिनू लेफ्ट हँड बॅट्समन जय सोनोई वडूनगर संघाचे गिरीश होल्डर, आपलंही हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर झेल सुटतोय. इथे मात्र पलटी शॉट, सुपला शॉट मारला होता. मात्र प्रयत्न यशस्वी ठरलेले नाहीत. कुठे ना कुठे पाहतोय ओ हो, नॉन स्ट्राइक एंडला करे कोई भरे कोई. फलंदाज निराश, नाराज बाद. कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता दोन्ही फलंदाजांनी आणि दुसरी धाव घेताना फलंदाज काही गरज नसताना या ठिकाणी आत्महत्या करत आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय, अक्षय. इथे मात्र चेंज ऑफ पेस पकडलं होतं. नक्कीच चेंज ऑफ पेसला या फलंदाजाने आणि भिरकावून दिला चेंडू. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन यांच्यामधून सरळ षटकारासाठी 6 धावा. षटकाराने धावसंख्या धावपलकावर लागते ती 9.
इथे मात्र आपण पाहतोय वेगावर स्वार झाला होता गोलंदाज, पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. इन स्विंग इन इनर एज लागली. यष्टीरक्षकाने यष्ट्यांच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाहीये. मात्र 9 धावा धावफलकावर लागलेत. पहिले पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात तेजस पाटील बाद झालेला आहे. गोलंदाज तयार. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेकडे. मात्र पाहतोय आपण सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. महत्त्वाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत. या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 11 लागते आहे. पहिले षटक संपलं. पहिले षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 अशी धावसंख्या. एक तास सारंगाव संघ अगदी मजबूत. फिल्डिंग असो, बॅटिंग असो किंवा नक्कीच गोलंदाजी असो, या संघाने अनेक वेळा एक चांगली कामगिरी 5 मिनिटं घेतलेली आहेत. यस, 1 वाजून 25 मिनिटं झालेले. 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेतलेले आहेत. उर्वरित 10 मिनिटासाठी 10 मिनिटांमध्ये 2 षटक आपल्याला संपवायचे आहेत. पंच आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचे. जेव्हा आम्ही इथून 15 मिनिटं संपण्याची घोषणा करू, आपल्या हातामध्ये 1.5 ते 2 मिनिटं अतिरिक्त असतील. ती तुम्ही समोरच्या संघाला सुपूर्द करा आणि त्यानंतर मात्र पॅनल्टीचा सामना एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये घेऊन करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सो बाय द वे, जाऊया आपण दुसऱ्या षटकाकडे. राजेश नागेश पाटील आम्हाला जॉईन होत आहेत. आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेगवान चेंडू व्ही शेपमध्ये खेळून काढलेला आहे. सरळ बॅटने मिडल ऑफ बॅट चेंडू घेतला. सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये. KPL याच मैदानावर मित्रांनो दिवस रात्र स्पर्धा तुम्ही पाहणार आहेत. खालची आली प्रीमियर लीग आणि खालची आली प्रीमियर लीग वर्ष दुसरं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून राजेश नागेश पाटील पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहेत KPL मध्ये. वाईटचा इशारा येतो पंच अजय पाटील यांचा. नेत्रंजन पाटील यांनीही पंचांच्या भूमिकेत मदत केली. नेत्रंजन पाटील यांच्याकडून एक ऑफर आलेली आहे आयोजकांना. शेवटच्या दिवशी त्यांच्याकडून गुंजन धाब्यावर मेजवानी असेल. थँक्यू सो मच. येस, हा चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह. काय करेल या चेंडूवर फलंदाज. अगदी पूर्णपणे ब्लॉक केलं होतं फलंदाजाला. जबरदस्त वेग पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि हे बघा, नक्कीच राजेश पाटील श्याम कारभारी त्यांच्या जोडीला आहेत. हितगुज सुरू आहे. अगदी स्पर्धा कशा प्रकारे पार पडत आहे हे श्याम कारभारी त्यांच्याशी विचारपूस करत आहेत. येस येस, श्याम कारभारी यांच्याकडून नक्कीच पुढच्या सामन्यासाठी पुढच्या नाही याच सामन्यासाठी अगदी बक्षिसांची खैरात होऊ शकते. आणि श्याम कारभारी यांना आवड आहे भरपूर क्रिकेटची. राऊंड द विकेट गोलंदाज. इथे मात्र जबरदस्त आणखी एक जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. इन स्विंग झाला होता हा चेंडू. खरं तर लेफ्टी जो गोलंदाज असतो डावखुऱ्या हाताचा, त्याच्याकडे जेन्युइन आउट स्विंगर असतो. इथे मात्र इन स्विंग पाहायला मिळाला. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावर 13. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. सिंगल आले, डबलचा प्रयत्न होईल. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न. येस, आणि इथे काय घडलंय. राजेंद्र बजागे सर यांचा इशारा येतोय. फलंदाज धावबाद. जे 2 गीत बनवलेले आहेत, खरं तर ते गीत अगदी थोड्याच काळामध्ये जयसोनाई वडूनगर संघावर बनवलेले गीत आणि राजेश दाखले पाटील यांच्यावर बनवलेलं गीत अगदी काही काळातच या गीताला जर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघाल ना तर लाखोंचे व्ह्यूज मिळालेले आहेत. कराल का नाद कुणी राजेश पाटलाचा. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावर लागते ती 14-14. आपण पाहतात सुरेश बाळामामा मात्रे चषक 2024 6वी रजनी.
आणि रजनी क्रिकेटचा थरार आज संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर भिवंडीला नक्कीच क्रिकेटची पंढरी मानली जाते. अगदी लॉर्ड्स इंटरनॅशनल क्रिकेटसाठी लॉर्ड्स या मैदानाला जितका सन्मान असेल ना तितकाच या भिवंडी तालुक्यामध्ये या क्रीडानगरीला सन्मान आहे. गोलंदाज तयार, पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो. डिफेन्सिव्ह फटका, सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण आधीच पडझड झालेले. भावेश भगत जॉईन होत आहेत आम्हाला आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी उद्या मित्रांनो नक्कीच तुम्ही सर्वजण तयार राहा. उद्या जय सोनोई वडूनगर ए संघ या स्पर्धेमध्ये आपलं लक आजमावणार आहे. लक नाही तर आपलं टॅलेंट दाखवणार आहे. प्रत्येक खेळाडू अगदी तावून सलाखून निघलेला आहे आणि वाट पाहत आहेत प्रेक्षकी उद्याच्या सामन्याची. उद्याचा लॉट आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र तत्पुरी धावसंख्या धावपलकावर लागते ती 15. सागर पाटील आमच्या जोडीला गेली कित्येक दिवस आपण पाहतोय 40+ आणि रेग्युलरच्या माध्यमातून. इथे झेल सुटतोय. असं वाटलं होतं की आरामात झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी नजर हटी, दुर्घटना घटी. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा झेल सुटलेला आहे. अंदाज बरोबर बांधला होता, कुठे ना कुठे शेवटच्या क्षणामध्ये पोझिशन व्यवस्थित नव्हती. येस, आपण पाहतोय की स्वतःला सावरू शकलेला नाही आहे क्षेत्ररक्षक आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की हा झेल सुटलेला आहे. 11 मिनटं लागलेले आहेत अजय पाटील. अतिरिक्तचा टाईम जो आहे तो आपण द्यायचा आहे. इथून 4 मिनटामध्ये नक्कीच षटक संपवायचं आहे परंतु जो अतिरिक्त वेळ आहे आपल्याकडे 1.5 ते 2 मिनटाचा तो आपण सेटअप करायचा आहे आणि त्यानंतर मग पेनल्टीशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. खरं तर कुठल्याही संघाला पेनल्टी लागावी अशी आमची इच्छा नसते कारण तुम्ही इतकी मेहनत करतात. आज तुमचे पाठीराखे स्वतःचा MB डाटा खर्च करून तुमचा सामना पाहत आहेत आणि तुम्ही एका दुसऱ्या धावेसाठी पराभूत व्हावं किंवा तुमच्या क्षेत्ररक्षणामुळे तुम्हाला नुकसान व्हावं असं आम्हालाही वाटत नाही. परंतु क्रिकेट असं म्हणतात की क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे आणि सभ्य लोकांच्या खेळामध्ये शिस्त अतिशय महत्त्वाची असते. म्हणून इथूनच तुम्ही रेग्युलरचे क्रिकेट अंडर 19, 22 त्यानंतर रेग्युलर इथूनच खरं तर तुम्हाला शिस्त पाळणं खूप महत्त्वाचं असतं. आमचे 40+ जर खेळाडू बघितले ना शिस्तीचे अगदी भोगते असतात. सकाळी 9 वाजता त्यांना सांगा तुम्ही मैदानात उपस्थित व्हा, अगदी 9 वाजता ते मैदानात उपस्थित होतील. गोलंदाज तयार, रणजित शिकारी मागच्या सामन्यातील हिरो. चेंडू हवेत आहे, स्वतः रणजित चेंडू खाली. येस, अनदर विकेट इज गॉन. रणजितला पहिल्या चेंडूवर सफलता. प्रत्येक वेळी निवडून येतो ही मात्र गोष्ट खरी आहे. आम्ही लहानपणापासून अगदी त्याच्या जोडीला आहोत, लंगोटी यार आहोत राजेश पाटीलचे आणि आम्ही बघितलेलं आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये राजेश पाटील कधीच पराभूत झालेले नाहीत. मग ती राजकारणाची निवडणूक असो किंवा त्यांची या खाजगी म्हणजे जीवनाची निवडणूक असो, अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये बाजी मारलेली आहे त्यांनी. धावसंख्या धावपलकावर लागते ती 16. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16. आपण पहिल्याच तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बघितलं रणजित शिकारी यांनी शिकार केलेले. हाफ ट्रॅकर मात्र पहा आपण नक्कीच अनुभवलं की फलंदाजाकडे टायमिंग होतं, ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, टो लागली बॅटची चेंडूला, डॉट चेंडू जातोय. रणजित शिकारीने मागच्या षटकात जी गोलंदाजी केली होती ना तीच गोलंदाजीची लय आपण त्याच्या या षटकामध्येही पाहतोय. ओहो, इथे मात्र आवाज आलेला आहे. अपील तर केलं गेलं. येस, आणखी एक शिकार मिळतोय रणजित शिकारीला.
छे, राजेश पाटलांचा नाद कुणीही करू शकत नाही. 3 चेंडूमध्ये आपण बघितले 2 फलंदाज बाद झालेले आहेत. उद्याचा लॉट जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी एक विनंती करेन सुमित कुमार केवनी दिवे संघाला की आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे. सुमित कुमार केवनी दिवे अँड विपक्ष हायवे दिवा दोन्ही संघांना विनंती असेल 3 वाजता, ठीक 3 वाजता आपण उपस्थित राहा. त्यानंतर त्यातून विजेता संघ गावदेवी वेळे या संघाशी 2 हात करेल. गावदेवी वेळे संघ आपणही वेळेवर उपस्थित राहा. फुलटॉस आहे, काय जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलेवर, अगदी बॅटच्या मधोमध चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. बावीस धावा धावपलकावर लागलेले आहेत या षटकाराने. रजनी क्रिकेटमध्ये रात्री 3, 3:30, 4 वाजता निलेश मनेर आपण 72, 74, 77 अशा धावा बघितल्या. परंतु तेव्हा खेळपट्टी अगदी सपाट होती. जसजसे दिवस होत गेले खेळपट्टी रफ झाली. गोलंदाजांना आपण पाहतोय खूप मदत मिळते, खूप मदत मिळते या खेळपट्टीवर. कारण टेस्ट क्रिकेट जर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल ना, पहिला दिवस दुसरा दिवस अगदी पाटा खेळपट्टीवर धावा होतात. मात्र त्यानंतर तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी खेळपट्टी थोडीशी रफ होते आणि त्यानंतर गोलंदाजांना मदत मिळते. इथेही या खेळपट्टीबाबत तेच म्हणू शकतो आपण. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू, इथे मात्र दिशा नक्कीच खूप खराब होती. परंतु राजेंद्र पाटील, राजेंद्र बजागे सरांचा इशारा येतोय वाईटचा. राजेंद्र बजागे यांच्याशी खूप जुने ऋणानुबंध आहेत आमचे, गणेश पाटील यांच्याशीही. इथे मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट शॉट. चेंडू जातोय जातोय, सजनी चली साजन के घर, षटकार. इथे 16 मिनिटं झालेली आहेत. उर्वरित 1 मिनिट पंच अतिरिक्त असेल. व्यवस्थित पार पडलेले आहेत 3 षटक. नक्कीच 15 मिनिटं म्हणजे आपण 1 ते 1.5 मिनिट नक्कीच अतिरिक्त ठेवलेला आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला जरी पेनल्टीचा सामना करायला लागला नसेल तरी मात्र हे शेवटचं षटक अगदी 5 मिनिटाच्या आत आपण पूर्ण करा. खूप शिस्तबद्ध ही स्पर्धा झाली. निलेश मनेरे खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेवर नजर ठेवली निलेश मनेरे यांनी. त्यानंतर राजेश नागेश पाटील, खास करून परेश काबूकर यांचा उल्लेख करू शकतो आपण. अगदी प्रत्येक टीमला फोन करणं, प्रत्येक टीमच्या कॅप्टनशी संवाद साधणं, प्रत्येक टीमच्या व्यवस्थापक कोचला नक्कीच सूचना देणं की तुम्ही याच वेळेवर उपस्थित राहा, मैदानावर ह्याच वेळेला सामना सुरू होईल. हे सर्व मॅनेजमेंट करताना खूप त्रास असतो. परंतु जय सोनोई वडूनगर संघाच्या सर्वच खेळाडूंनी हे काम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेले. हो, जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. ऑफ स्टंप यॉर्कर आपण बघूया. वाईड यॉर्कर, जबरदस्त. धावसंख्या 29 लागलेली आहे धावपलकावर. अशा चेंडूवर काय करू शकतो फलंदाज. अगदी क्रिकेट, यॉर्करला क्रिकेटचा कॅन्सर म्हटलं जातं आणि ती गोष्ट इथे खरी करताना ललित शिकारी. आणखी एक यॉर्कर इथे मात्र खोदून काढलेला आहे. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न आणि डबल घेताना फलंदाज मात्र डेंजर एंडला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आपण बघितली. स्वतःची विकेटची अहमियत ओळखतोय फलंदाज आणि त्या अनुषंगाने अगदी जीवाचं रान केलं होतं त्याने दुसरी रन पूर्ण करण्यासाठी. पाहू शकता आपण, पाहू शकता. गॅदर चांगलं केलं होतं, यष्ट्या उडवल्याही होत्या, बेल्स उडवल्याही होत्या, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये. धावसंख्या 31 धावपलकावर झालेली आहे. या षटकातील आणखी काही चेंडू शेष आहेत.
वाईड यॉर्कर पुन्हा एकदा आपण बघितला. फुलर लेन चेंडू मात्र एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या आणि फलंदाज या ठिकाणी होतोय धावबाद. पाचवा फलंदाज बाद होतोय. जय पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे, मात्र जयच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये फक्त 3 धाव आलेले आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे जालिंदर पाटील. खरं तर फ्रंटलाईन फलंदाजी पूर्ण कापून काढल्यानंतर मिडल ऑर्डर ही तितकी यशस्वी झालेली नाही आहे. अविनाशच्या बॅटमधून 2 षटकार आले, परंतु इतर कुठल्याही फलंदाजाने जास्त काळ खेळपट्टीवर टिकाव धरलेला नाही आहे. आता मात्र जालिंदर पाटील आणि जय पाटील यांना या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या करावी लागेल. टार्गेट चांगलं सेट करावं लागेल. एकता सारंगाव वर्सेस जून अंदुरकी आपण असा सामना पाहत आहेत. ललित शिकारी यावेळी मात्र आउटसाइड एज शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, फक्त सिंगल, आणि सिंगलने नक्कीच जून अंदुरकीचे पाठीराखे खुश असतील. जून अंदुरकीचे कॅप्टन नक्कीच खुश असतील. चेंडू या स्पर्धेसाठी वापरला गेलेला आहे तो म्हणजे हेवी गुड शॉट, आणि या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला बाळामामा चषक असं कोरलेलं दिसेल. पहिल्यांदाच आपण पाहतोय कुठल्या स्पर्धेच्या चेंडूवर त्या स्पर्धेच्या मुख्य ज्यांच्या नावाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे ते नाव आपण पहिल्यांदाच पाहतोय. बाळामामा चषक 2024. बऱ्याचशा नवीन गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवल्या. ओव्हर द विकेट गोलंदाज. हो, इथे मात्र त्रिफलाचित जबरदस्त चेंडू उखाड दिया. आमचे दिनेश गणेश दिन्या गण्या असे ज्यांना प्रेमाने संबोधलं जातं. एकाला बाहेर काढा, दुसऱ्याला समोर आणा, दुसऱ्याला बाहेर काढा, एकाला समोर आणा. अगदी तुम्ही ओळखू पण शकत नाहीत. अगदी डबल रोल, आपण जुन्या चित्रपटामध्ये डबल रोल जसे बघत होतो ना, तसे हे दिनेश गणेश. शेवटचा चेंडू ललित शिकारी. हा चेंडू खेळून काढलेला लॉंग ऑफ सीमारेषेकडे. यस, फिल्डर तैनात, आणि अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर विकेट डाऊन. जे या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. मान करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित तुम्ही पाहतायत जुनांदुर्कीचे सुप्रसिद्ध उद्योजक अर्थातच श्यामशेठ कारभारी या ठिकाणी आहेत. त्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम तुम्ही पाहिलं आणि त्यांचा सन्मान
बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. निलेश म्हणेरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन माहीची उबदार श्वान आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात. आपले शतश आभार आम्ही व्यक्त करतोय. वळूया पुढील डावाकडे, ज्या ठिकाणी 32वा पहिल्याच सत्रामध्ये जोडल्या गेलेत. तत्पूर्वी आपल्यापर्यंत उद्या जो शेड्यूल होणार आहे तो शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सुमित कुमार केवणी दिवे आणि हायवे दिवे या दोन संघामध्ये पहिला सामना होईल. ठीक 3 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर या सामन्यातील विजेता संघ लगेच गावदेवी वेहळे संघाविरुद्ध 2 हात करेल. आणि त्यानंतर उद्याचा शेड्यूलचा पहिला सामना जय हनुमान सरव लाखिवली वर्सेस डुंगे. त्यानंतर जय सोनोई वडूनगर न्यू एकविरा पिंपळनेर बी. चौथा हिरवा माणकोली वर्सेस जय हनुमान पिंपलास. गावदेवी ओवळी वर्सेस नक्षत्र मालोडी. गावदेवी ओवळी वर्सेस मालोडी आणि जरीमरी अलिमगर विपक्ष NR बोरपाडा असे उद्याचे सामने असतील. तर सर्व संघांना विनंती असेल वेळेवर आपण पोहोचायचं. इतर संघांनी खूप सहकार्य केलेलं, आपणही सहकार्य करा. जाऊया आपण नक्कीच कॉम्बॉक्समध्ये. सज्ज होत आहेत मॅन फ्रॉम अंबाडी गावचा एक जबरदस्त आवाज. थोड्याच कालावधीत अगदी क्रिकेट विश्वावर, भिवंडी टेनिस क्रिकेट विश्वावरच नव्हे तर या पूर्ण ठाणे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट विश्वावर आपल्या आवाजाची ज्यांनी छाप सोडली असे नक्कीच आमचे सहकारी मित्र मोनिश पाटील. हॅलो चेक. धन्यवाद. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय सुरेश बाळ्यामामा म्हातारी चषक 2024 हा महासंग्राम चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर एकता सारंगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई जोगेश्वरी झून आंदुर्गी संघ, जिथे प्रथमतः बॅटिंग करताना धावा फक्त बनवलात 32. 33 दिला गेले. लो स्कोरची मॅच आपण पाहतोय. पण मगाशीच मी म्हटलं होतं ना की लो स्कोरची मॅच सर्वात थ्रिलर मॅच असते. ही शेवटच्या अंतिम चरणापर्यंत जात असते. पण त्यासाठी गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना आता इथे तडजोड करावी लागेल. जर गोलंदाजी चांगली झाली आणि त्यांना क्षेत्ररक्षकांनी जर चांगली साथ दिली तर या 33 धावा देखील भल्या मोठ्या वाटू शकतात. आणि या 33 धावांचं आव्हान रोखण्यासाठी टीम एकता सारंगाव संघ मैदानामध्ये आणि टीम झून आंदुर्की संघाचे 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूने प्रफुल्ल आणि दुसऱ्या बाजूने चेतन, ज्या 2 फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ दाखवला होता. सानवी स्पोर्ट्स आई जोगेश्वरी झून आंदुर्की संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. 33 धावा डिफेंड करण्यासाठी टीम एकता सारंगाव संघ मैदानामध्ये. गोलंदाज तयार होतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नवीन पाटील. स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय प्रफुल्ला. पहिला चेंडू घेऊन बॉल तयार. फुल टॉस आहे आणि पहिलाच बॉल फुल टोल बॉल चाललाय सरळ सीमा रेषा बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय चौकार. इट्स नो बॉल. अर्थात आहेत टोटल 5 धावा. एकही चेंडू फेकून झालेला नाहीये आणि 5 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळतात. आणि येणारा पुढचा चेंडू जो आहे तो असणार आहे फ्री हिट. जहा भी मारो दिल खोल के.
पुढचाच बॉल फ्री हिटचा आहे आणि चाललाय सरळ सीमारेषा बाहेर डिफाईनला. आणखी एक जबरदस्त दमदार चौकार. चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती बघा म्हटलं होतं ना तुम्हाला लो स्कोरची मॅच जर डिफिकल्ट करायची आहे तर मग चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण इथे खराब गोलंदाजी चालू आहे. पुढचाच बॉल इथे ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे का नाहीये आणि मग आणखी एक चौकार. 2 चेंडू मध्ये जोडलेत 3 चौकार. झू नांदुरकी संघ जबरदस्त बॅटिंग करतात. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. इथे देखील तेच चित्र. येणारा पुढचा चेंडू इथे जर पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 14 या आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 पहिला चेंडू नो बॉल 4 धावा, त्याच्यावरती फ्री हिटचा चेंडू 4 धावा आणखी आल्या. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावा, म्हणजे अर्थात 2 चेंडूमध्ये 3 चौकार जोडले गेले आणि एक तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 33 पाठलाग करताना 14 धावा फलकावरती आहेत, ज्यामध्ये प्रफुल्लच्या बॅटमधनं 13 धावा आणि चेतन आता स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय, जो पहिला चेंडू फेस करेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे आणि अनेकदा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन हे गोलंदाजांना थोडंसं का होईना पण त्रासदायक आहे. प्रत्येक चेंडू पाठीमागे रणनीती बदलावी लागते. पहिलाच बॉल फेस करताना यावेळेस चेतन हलक्या गतीने चेंडूला कडा घेतली. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि तदनंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव चेतनच्या बॅटमधनं देखील हा रिप्ले पाहतोय आपण. हा देखील लोवा फुल टॉस चेंडू होता. हलक्या गतीने चेंडूला टटावला गेला ऑफसाईडला आणि तदनंतर शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू शॉर्ट पॉईंट शॉर्ट थर्ड मॅन तिथे पोहोचले गेले आणि अडवून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 15 आकड्यावरती. हा पहा पुढचाच बॉल फटका चांगला नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता तिथे पोहोचेल. झेल टिपली जाते की का, पण केली गेली आहे पुन्हा एकदा चुकी होतीये. झेल ड्रॉप. एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती 16 पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. जशी चर्चा केली होती किंवा एकता सारंगाव संघाकडनं ज्या पद्धतीने बॅटल पाहिजे होतं तो नाहीये. गोलंदाजी देखील खराब पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती क्षेत्ररक्षण देखील तितकंसं चांगलं नाही. पहिलाच बॉल नो हाताळला गेला, मग चौकार आला. त्यानंतर लगातार बॅक टू बॅक 2 आणखी चौकार पाहिले. मग एक झेल देखील सोडली गेली. आता डावखुरात असा फलंदाज शेवटचा अंतिम चेंडू फुलर लेनचा होता. हा चेंडू चांगला. अशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे आणि डॉट बॉलने मात्र समाप्त. नो बॉल चौकाराने सुरुवात केली होती. निर्धाव चेंडूने समाप्ती दिली गेली. एका षटकाचा खेळ समाप्त झाला, ज्यामध्ये प्रफुल्ल 14 वरती बॅटिंग करतो आणि चेतन 2 चेंडूंना फेस करताना एक सिंगल वरती आणि टोटल धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16 आकड्यावरती. 33 धावांचा पाठलाग करताना 16 धावा फलकावरती पाहतोय. आता इक्वेशन इथून जर बघितलं गेलं तर 3 षटकांचा खेळ बाकी राहतोय आणि 18 चेंडूमध्ये धावा जर पाहिला गेला तर 18 मध्ये धावा आता बनवायच्या आहेत. सतरा धावा बनवायच्यात 18 मध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आपण जालिंदरला पाहतोय. मध्ये धावा रोखायच्या 17 अधिक वाट रेटेड फार कमी आहे. 5.67 सरासरीने. पण प्रति चेंडू मागे एक धाव जरी बनवली तरी पण विजयाचा शंकनात इथे होऊ शकतो. पण आता इथून या धावा रोखायच्या असेल तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला डॉट बॉल अगदी गुच्छाने हाताळावं लागतील. लगातार डॉट बॉल आणि मग जेव्हा पण डॉट बॉल येतील ना, फलंदाज एक्स्ट्रा ऑर्डरनी करायच्या प्रयत्नामध्ये विकेट देखील आपली गमवेल. त्या संधीचं मग सोनं करायचं. पण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. सुरुवात जर चांगली झाली असती, सुरुवात दमदार झाली असती तर कदाचित या 33 धावा देखील कठीण वाटू लागल्या असत्या. पण अजून देखील मॅच संपलेली नाहीये, कारण की क्रिकेटचा विश्व अशा प्रकारचे चढ उतार आपण अनेकदा पाहिलेत आणि होऊ शकते इथून विकेट मिळाले
अगदी 2 ते 3 विकेट मिळाले ना लगातार तर कदाचित मॅच बनण्याची शक्यता देखील आहे. 18 मध्ये 17 रोखायच्यात. बॉल तयार. पहिला चेंडू घेऊन हा पहा पहिला चेंडू स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग करतोय बघा. या चुका सुधाराव्या लागतील कारण की या मागच्या षटकामध्ये आपण एक झेल देखील सोडताना पाहिलं. इथे थोडीशी फंबलिंग झाली पण एकच सिंगल मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन वाढताना पाहायला मिळतात. 17-17 आकड्यावरती जिथे एका चेंडूचा खेळ पाहायला मिळाला समाप्त आणि 17 धावा फलकावरती आहेत. चेतन स्ट्रायकर एंडला. गोलंदाज तयार. हा पहा लॉफ करण्याचा प्रयत्न. फटका तितकासा चांगला नाही पण क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सरळ निघून जातोय. सीमारेषा बाहेर चौकार. एकवीस धावा फलकावरती जोडला गेला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिला चेंडूवरती आली सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती आला 4 धावा आणि टोटल धावसंख्या फलकावरती जोडलात 21 विदाउट लॉस. पुढचाच बॉल हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक मिड विकेटचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करून तिथपर्यंत पोहोचेल पण त्याआधी चेंडू मात्र धरणीवरती दान झाला आणि त्यानंतर एक सिंगल आणखी एक पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 22 आकड्यावरती डबल सिंगलने फोकस केला जातोय. खराब चेंडूवरती प्रहार देखील केला जात आहे आणि एका चांगल्या पोझिशनवरती आहे टीम झू नांदुरकी संघ. एक तासा रंगाव संघ थोडासा दबावामध्ये किंवा स्ट्रगल करताना आपण मैदानामध्ये पाहतोय संघाला. पुढचाच बॉल हा फलंदाज होते बाद. आपण पाहिलं कारण की म्हणेन की हा पहा विकेट कशा प्रकारे टप्पा टाकण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर चेंडू शरीरावरती जाऊन आदळला आणि त्यानंतर काय घडलंय नक्की मैदानामध्ये. हिट विकेट पाहायला मिळाला का आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा साइड अँगलने चेक करतोय कारण की एसके एंटरटेनमेंट आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी दाखवल्या जातील. चेंडू अडवण्याच्या नादामध्ये बॅट लागली आणि म्हणतात ना क्रिकेटमध्ये तुम्ही जिद्द चिकाटी संघर्ष मेहनत सगळ्या गोष्टी करता पण 1% जो नशिबाचा भाग आहे ना तो देखील असला पाहिजे. आणि मी अनेकदा एक उदाहरण नक्कीच देतो की तोंडावटवेळी इथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये अगदी ज्यावेळेस सूरजला ओळखलं जातं बाहुबली म्हणून. सूरज पाटील ज्यावेळेस खेळत होता मैदानामध्ये 3 चेंडू 18 धावांची गरज असताना लगातार 2 षटकार जोडले गेले आणि 1 चेंडू 6 ची गरज असताना फुलटॉस चेंडू सूरज डॉट झाला होता. म्हणून तिथे नशिबाची देखील साथ पाहिजे असते कारण की फुलटॉस म्हणजे परभणी म्हटली जाते पण त्या फुलटॉसवरती सूरज पाटील सारखा फलंदाज डॉट कसा झाला हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये त्यावेळेस उद्भवला होता. आणि इथे देखील तेच प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल की बॅट यष्ट्यांवरती पोचली तरी कशी का. पण नशिबाची साथ मिळाली समोरच्या संघाला अर्थात एकता सारंगाव संघाला आणि विकेट क्रमांक पहिला हा मैदानाच्या बाहेर 22 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला आणि आता धावसंख्या 1 च्या मदतीने वाढली आहे जाऊन पोहोचते 23 आकड्यावरती. बोलत यार पुढचाच बॉल यावेळेस पहा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर षटकार.
स्पोर्ट्स साऊंदे अशी आपण मॅच पाहणार आहोत. 29व्या फलकावरती आहेत. विजयासाठी धाव्यांची गरज आहे 4. 12 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. बंटू पाटील यांचा इथे शुभागमन झालाय. बंटू पाटील 12वा खेळाडू यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर द्या. हा तस नक्कीच 12वा खेळाडू फक्त 12वाच नसतो, तो देखील अनेकदा प्रयत्न करतो की संघामध्ये टॉप 11 मध्ये कधी संधी मिळेल. जेव्हा मिळेल संधी तेव्हा नक्कीच चांगला खेळ करेल. अनेक सारे खेळाडूंना आपण पाहिलंय की 12व्या पासून पण सुरुवात केली आहे. अनेक सारे मोठे खेळाडू आहेत जे पहिले 12वे खेळाडू उभे राहायचे आणि त्यानंतर संधी मिळाली, संधीचं सोनं करताना आपल्या गावचा एक प्रमुख खेळाडू देखील बनलाय. असे अनेक सारे उदाहरणं आपण क्रिकेटच्या विश्वामध्ये पाहिलेत. जातो मॅचच्या दिशेने धावसंख्या फलकावरती पाहतो. 31 आकड्यावरती विजयासाठी 2 धावेची गरज आहे. वाईड आला त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि आता विजयासाठी 2 धाव्यांची गरज असणार आहे. डावकुर आताचा फलंदाज चेतन 5 मध्ये बनवलं 12. अपसमच्या बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. आणखी एक एक्स्ट्रा धाव. आता मॅच समांतर पाहतोय. विजयासाठी एका सिंगल धावेची गरज असणार आहे. एका धावेने मात्र मॅच टीम झू नांदुर्की संघ आपल्या खिशामध्ये घालेल आणि जाऊन पोहोचेल आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे. इथे पहा एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने मॅच होते फिनिश. चला साऊंदे स्पोर्ट्स साऊंदे संघाचे कर्णधार आणि टीम झू नांदुर्की संघाचे कर्णधार आपण या आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच कडे आपण जातोय, जिथे टीम साऊंदे स्पोर्ट्स साऊंदे आणि विपक्षामध्ये झू नांदुर्की अशी आपण मॅच पाहतोय. एक चांगली लढत पाहायला